राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं रॉयल बागायतदार यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघतोय फायलो। तर हे फायलोचं जे आहे वॉटर इरिगेशन सिस्टीम, तर हे बसवलं आहे। तर आज आपण आलोय पाचरेवणी येथे अमोल रसाळ यांच्याकडे। चल त्यांच्याकडून आपण याचे फायदे आणि तोटे ते काय आणि एकदम जेन्युइन रिव्ह्यू जे आहे ना तेच सांगणार, दुसरं काही सांगणार नाही। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर अमोल भाऊ, हे जे मशीन तुम्ही बसवलंय, तर हे तुमचा टोटल कॉस्ट याला किती पडली आणि कसं काय, कोणत्या कंपनीचे एकदा तुम्ही सांगा बरं। याला साधारणतः 16,500 रुपये लागले होते। त्यात त्यांनी 1 वर्षाचा रिचार्ज फ्री दिला, म्हणजे साधारणतः 18,000 18,500 पर्यंत पडतं। हा का? याला मेंटेनन्स काय आहे आता सध्या? मेंटेनन्स सध्या काहीच नाही, दरवर्षी त्याला 2,000चा रिचार्ज आहे, तेवढा टाकावा लागेल आपल्याला। साधारणतः 2 ते 3 वर्षांनी त्याचं सेन्सर खराब होऊ शकते असं कंपनीवाल्यांनी अंदाज दिलाय। ती सेन्सर बदलायला 2-4 हजाराचा खर्च येईल। 2-4 हजाराचा सेन्सर किती याला? 2 सेन्सर आहे। आणि काय वाटतं तुम्हाला बसवल्यापासून, म्हणजे काय तुमचं वॉटर मॅनेजमेंटचं जे आधी जे काही शेड्यूल होतं ते आता याच्यात किती फरक? पाण्यामध्ये फरक पडला, थोडं पाणी कमी लागतं प्लॉटला। जे आम्ही आधी द्यायचो पाणी तेवढं पाणी लागत नाही आता, जास्त दिवसांचा इंटरव्हल येतो। पण तसं वर द्राक्षांमध्ये जास्त फरक दिसला क्वालिटीत, असं तर काही झालं नाही लगेच पहिल्या वर्षी। आता बसून आम्हाला 2 वर्ष झाले, बघू कसं वाटतं अजून। 2 वर्षात तुम्हाला पाहिजे तसा फरक जाणवला? लई काही विशेष फरक जाणवला नाही। आता तुम्ही किती, म्हणजे तुम्ही आतापर्यंत किती बसवले मशीन? 4 युनिट बसवले आम्ही, एक मेन युनिट आहे, बाकी फक्त इरिगेशनची 3 बसवली, एक वेदरचं आहे। अच्छा, मग कंपनी तुम्हाला काय डिस्काउंट वगैरे? तसं तर काही डिस्काउंट दिला नाही अजून, पण मग अधून मधून ऑफर येत राहतात त्यांच्या, त्यात बसवलं तर होतो फायदा। याला काही सबसिडी वगैरे काही? सबसिडी काही नाही, सबसिडी काहीच नाही। आणि असं वाटलं की तुम्हाला की याचं काही नुकसान आहे? नुकसान तर तसं काही वाटत नाही, फक्त हे चोरी होण्याचं त्याची अडचण येऊ शकते, किंवा 2-3 वर्षांनी आता अजून अंदाज येईल, पुढच्या वर्षी जर क्वालिटी दिसली नाही तर मग तसा काही त्याचा फायदा नाही असं म्हणता येईल आपल्याला। अच्छा अच्छा, पण जर तुम्हाला 16,500 म्हणजे 18,000 रुपये याला हे करून वर्षाला 2,000चा रिचार्ज, वरतून 4-5 वर्षाला मेंटेनन्स, मग एवढा खर्च करून जर तुम्ही जे आधी बाग करत होती त्यात आता ये जे नवीन टेक्नॉलॉजी बसून काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कसं काय एवढा खर्च करायचा तर आपल्याला याचा फायदा होईल का? हा, मग त्याच्यासाठीच बसवलंय आपण, एवढा खर्च करू राहिलो, मग तेवढं उत्पन्न वर भेटलं तर फायदा होईल, नाही भेटलं तर अवघड आहे, बघू काय होतं आता। नाही, पण 2 वर्षात तुम्ही म्हणते 2 वर्ष वापरले? हा, 2 वर्षात तसा काही फरक नाही वाटला आम्हाला, एवढा विशेष फरक नाही वाटला, फक्त पाणी कमी लागतं प्लॉटला। जो आपण लवकर पाणी द्यायचो आधी तेवढं पाणी लागत नाही, इंटरव्हल जास्त वाढलाय आता। प्लॉट छाटल्यावर बऱ्याच टायमाला 20-20, 25-25 दिवस पाणी येत नाही प्लॉटला, ज्या टायमाला पाण्याची अडचण राहते तेव्हाच कमी पाणी लागत असतं। अच्छा, आणि म्हणजे आता इथे झाले याचे सगळे चांगलेच, म्हणजे जे चांगले गुण आहे ते झाले आपल्याला चांगले समजले, पण जर समजा याचे काही सेन्सर्स वगैरे खराब झाले आणि वरती आपला प्लॉट जर समजा फ्लावरिंग स्टेजला आहे किंवा असं क्रिटिकल स्टेजला आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? अशा टायमाला मग ती खड्डा घेऊनच आपण तिथं अंदाज घेतला पाहिजे, कारण ते सेन्सर बसवले होते त्याला सेट व्हायलाच 1 ते 1.5 महिना जातो। त्या पिरियडमध्ये आपली ती स्टेज पास होऊन जाते, त्याच्यामुळे नुकसानही होऊ शकतं तिथं। जर वाटलं आपलं खराब झालंय सेन्सर तर मग आपण आपला खड्डा घेऊन त्याच्यावर मॅनेजमेंट केलं पाहिजे। नाही, आता समजा लोकांचं कसं, आता समजा 2 वर्षापूर्वीचं मशीन बसवलंय, समजा मशीन तुमचं चालू आहे, पण जर समजा ते चालू सीझन मध्ये किंवा इतर वेळेस ऐन वेळेस म्हणजे किंवा सेन्सरला काही प्रॉब्लेम आहे, त्याने जर काही चुकीचं दाखवलं, हा त्याचा फटका बसू शकतो प्लॉटला। ते आता काही झालं तरी सेन्सर आहे, त्याची गडबड कधी पण होऊ शकते, सांगता तर नाही येणार तसं। पण आता काय 2च वर्ष झाले, एवढा अनुभव नाही जास्त, पण मग 2 वर्ष बसवल्यापासून लय विशेष फरक पडला असं काही नाही, पाणी कमी लागतं फक्त प्लॉटला, तेवढं लक्षात आलं। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू? छान वाटला असेल तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यांना गरज आहे किंवा ज्यांचा विचार चालू आहे बसवायचा त्यांना शेअर करा, आणि इतर तुमचे मित्र जे शेतकरी बागायतदार असतील त्यांना पण शेअर करा, कोणाला गरज आहे कोणाला नाही। आणि एकदम जेन्युइन रिव्ह्यू आहे, असं काही नाही की कोणत्या कंपनीचं प्रमोशन वगैरे चालू आहे, असं काहीच नाही। त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।